हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज तर मस्त उठली आहे आणि काय स्वयंपाक बनवायचं हे काय समजलंच नाही. तर त्याआधी म्हणलं पीठ मळून घ्यावं आणि चपात्या तरी करून घ्यावं, की एकतरी काम खाली होईल. नंतर भाजीचा विचार करता येईल, जेव्हा जेवता येईल तेव्हा करता येईल बोलले. मी अगोदरच पीठ मळून ठेवले होते, झाले होते अर्धा एक तास झाला होता. मग चांगलंच मुरलं होतं पीठ. तर मी इकडं तिकडं बघत होते, शोधत होते की काय बघायचं होतं मला, कारण लाटणं नव्हतं. मग लाटणं मी घासायला गेले होते. सो ते पीठ अजून त्याला पीठ लावलं ना, ओलंच होतं बघा. मी पुसून घेते आहे, मला लक्षातच नाही की लाटणं घ्यायचं आहे. लाटणं आपण नाही घेतलेलं आहे. सो मी तेच इकडे घेत होते आणि मस्त पुसून घेतलं त्याला. आणि आता म्हणलं चला पटापटा चपात्या करून घ्यावं, कारण लेट होईल. मग खूप वेळ पीठ भिजलं होतं, नाही तर मग ते काळं पडू शकतं. म्हणून म्हणलं पटापटा उरकून घ्यावं. तेच मी लाटत होते. आणि जरा पीठ आहे ना पातळसर झालं होतं, काय माहिती का, थोडं जास्त पाणी पडलं असेल माझ्यात. आणि मी एकदाच टाकले पीठ मळताना आहे ना, मी एकदाच टाकले होते पाणी, त्यामुळं जास्त पातळ झालं. थोडं थोडं टाकलं ना, मग ते व्यवस्थित होऊ शकतं. चला मी इकडं पटापटा करून घेते चपाती. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब प्लीज करा. इकडं मी बनवून घेते चला चपात्या, तर व्हिडिओ पूर्ण बघा. इकडं माझी चपाती झाली भाजून, आणि मला अशीच आवडते खरपूस रंगाची. मऊ झाले होते, पातळ पीठ झालं ना मऊ होतात चपात्या, पण ते व्यवस्थित लाटता येत नाही, फाटतात. मला अशीच आवडते खरपूस रंगाची. कोणाकोणाला आवडते नक्की सांगा. तर मी इकडे दुसरी पण बनवत होते. चपात्या करून आले, एवढे गरम झालं आहे ना, मला खूपच गरम झालेलं होतं. आणि मग त्यानंतर जो चपाती झाल्यानंतरचा जो किचन आवरायचा असतो, सो तेच मला आवरायचं होतं. तेच मी दाखवते तुम्हाला की कसा राडा झाला. बघू शकता इकडे, म्हणजे एक चपाती तव्यावर लास्टची ती भाजतच होती.
तर तीच भाजत होते. आणि बघा भांड्याचा पण ढिगारा पडला आहे. आणि ही जी जाळीतली भांडी आहेत ती मला लावायची आहेत मांडणीला, ती नाही लावली, लावन मी. आणि ही चपाती घसरत होती तिकडे, लास्टची चपाती होती. सो मी आता हे सगळं आवरते. तोपर्यंत भाजी काय बनवायची विचारायला, तर मला घरात वांगी होती मस्त फ्रेश, तीच कापली आणि मस्त भरून वांगी करणार होती. तर ते मी इकडं कापून घेतली. एवढे वांग्यांची नाही करणार, थोडीफारच